नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, बीएमसी ची जी रिक्रुटमेंट आलेली आहे त्याचे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झालेत, कारण आता कंप्लीट नोटिफिकेशन सुद्धा आपल्या पुढे आहे। 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रोसिजर पूर्ण करायची आहे। तर आता याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप ऍप्लिकेशन कसं फिल करायचं हे सांगतोय, पण हे ऍप्लिकेशन तुम्ही स्वतः फिल करायचं आहे, ना की तुमचे भाऊ बहीण मित्र मैत्रीण कोणीही नाही, हे स्वतः फिल करायचं, कारण तुमचे डिटेल्स तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। बराच कालावधी दिला, 20 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। काही डॉक्युमेंट तुमचे काढायचे राहिलेले असतील तर ते काढून घ्या, त्यासाठी ही वेळ मिळेल। आणि लगेच आता व्हिडिओ पाहिला आणि लगेच बसला असंही करू नका, थोडा वेळ घेऊन वाटल्यास सर्व समजून करा, पण तुम्ही स्वतः फॉर्म फिलअप करा। ग्रॅज्युएट आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की फॉर्म कसे फिलअप करायचे। डिप्लोमावाले पहिला जरी फॉर्म आयुष्यात फिलअप करत असाल तरी हा फॉर्म स्वतःहून करायचा आहे, कारण या फॉर्म मध्ये जे डिटेल्स तुम्ही द्याल त्याच सोबत तुमचे डॉक्युमेंट शेवटी व्हेरीफाय होणार आहे। फॉर्म फिलअप करायचा, त्यानंतर हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचा, तुमच्याकडे स्वतःकडे सेव्ह करायचा। तुमच्या स्वतःकडे लॅपटॉप डेस्कटॉप नसेल तर तुमच्या स्वतःला मेल पण करून ठेवायचा। 2-3 ठिकाणी याची सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे अवेलेबल असू द्या, कारण डीव्हीच्या वेळेस हा फॉर्म तुमच्या कामी येईल। तर समजून घेऊ आपण की फॉर्म कसा फिलअप करायचा तो। सर्वप्रथम ही तुमची वेबसाईट आहे, लिंक दिलेली आहे, या लिंकवर क्लिक करायचं। लिंक कुठे मिळेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। लिंकवर क्लिक करा आणि जसंही लिंकवर क्लिक कराल तर हे तुमचं पोर्टल आहे। क्लिअर? आयबीपीएसचं पोर्टल आहे। कधीपासून? 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान फॉर्म फिलअप करायचे आहे। इथं तुमचा न्यू कॅन्डिडेट असाल, न्यू रजिस्ट्रेशन सुरुवात करायची। ऑलरेडी तुम्ही सुरुवात केली असेल तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल, पासवर्ड असेल, जो तुमच्या मोबाईलला मेसेज येतो तो। न्यू असाल तर पहिली वेळेस क्लिक हिअर फॉर अ न्यू रजिस्ट्रेशन, जसंही तुम्ही क्लिक कराल पटकन या स्लाइडवर तुम्ही या। बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड आणि पेमेंट, एवढ्या स्टेप तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे। पहिली बेसिक इन्फॉर्मेशन काय? तुमचं नाव, ते नाव तुम्ही कन्फर्म करायचं इथं। क्लिअर? आणि हे नाव कशानुसार तर 10वीच्या सर्टिफिकेट नुसार। 10वीचं सर्टिफिकेट सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट कन्सिडर केलं जातं डेट ऑफ बर्थ साठी आणि तुमच्या नावाचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी। त्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव, ओके। काही मुलींचं मॅरिड असतील तर त्यांच्या हस्बंडचं नाव, ओके, ते नाव कन्फर्म करा। लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम, ते पण कन्फर्म करा। इथं पूर्ण नाव तुमचं येऊन जाईल। त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर इथं टाकायचा, जो की तुमच्या रिझल्ट पर्यंत लागेल, राईट? ज्या दिवशी व्हेरीफाय करायला जाल त्या दिवशी तो नंबर चालू असावा, तो नंबर कन्फर्म करा। अल्टरनेट नंबर असेल इथं भावा बहिणीचा, दुसरं कोणाचा जवळच्यांचा देऊ शकता, काही हरकत नाही। क्लिअर? पुन्हा पुढं काय तर फोटो आणि सिग्नेचर आहे। क्लिअर? फोटो आणि सिग्नेचर नेक्स्ट स्टेपला आहे। त्याच्या अगोदर तुमचा ईमेल आयडी, इथं ईमेल आयडी टाका, डोमेन चूज करा, gmail.com जे काय डोमेन असेल ते। त्यानंतर ईमेल आयडी कन्फर्म करा, इथं सिक्युरिटी कोड दिला तो इथं एंटर करा। पहिली स्टेप कंप्लीट झाली। आता दुसरी स्टेप तुमची फोटो आणि सिग्नेचरची। इथं जी स्ट्रीप दिसायली ना तुम्हाला, तो तुमचा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो की तुमच्या व्हॉट्सअपला म्हणतोय तुमच्या मोबाईलला टेक्स्टद्वारे आलेला असेल। प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड। त्याच सोबत बघा तुम्ही इथं फोटो ऍड करा, त्यानंतर फोटो कन्फर्म करा, त्यानंतर सिग्नेचर कन्फर्म करून टाका। दोन्ही गोष्टी कन्फर्म करून घ्या। नंतर ही आपली बॅच आहे बीएमसी ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ज्याच्यामध्ये सध्या 60% ऑफ करून तुम्हाला 3999 रुपयामध्ये मिळते। याचा कोड आहे BMC 60। यामध्ये काय मिळेल तर मोस्ट ऑफ द सब्जेक्ट तुमचे लाईव्ह फॉर्मॅट मध्येच कव्हर केले जाणार। जीएस, जीके, रिझनिंग, त्यानंतर बरेचसे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचे, इलेक्ट्रॉनिक्सचे विषय सुद्धा लाईव्ह फॉर्मॅट मध्ये होतील। अनलिमिटेड व्ह्यू आहे, ओके। पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला मी टेलिग्रामद्वारे देतोय। ते टेलिग्राम ग्रुपची लिंक स्पेशल बीएमसीचा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स साठी बनवलेला आहे। सिव्हिलचा ग्रुप जॉईन करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल, ओके। एक्सपर्ट फॅकल्टी ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे, याच्यात एमसीक्यू सॉल्विंग सेशन्स पण असतील। क्लिअर? त्याचसोबत सिव्हिलची बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे। 60% ऑफनी तुम्हाला ती 1999 रुपयामध्ये मिळेल। त्याचाही कोड BMC 60 आहे। याच्यामध्ये पूर्ण लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील। त्याचसोबत तुम्हाला पीडीएफ नोट्स बघायला तिथं पूर्ण ऍक्सेसला अवेलेबल होऊन जातील। त्याचसोबत तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे। आता पुढे बघा काय करायचं आहे तर आपल्या कुठल्या स्टेप झाल्या हो, फोटो झाला, आता काय करायचं आपल्याला डिटेल्स टाकायचे आहेत। पहिली काय तर क्वालिफिकेशन वगैरे एक्सपिरियन्स सगळं बघणारच आहोत आपण। त्याच्यामध्ये तुमचं पोस्ट कुठली आहे तर इथं दिलेलं आहे ज्युनियर इंजिनियरच्या सिव्हिलला, मेकॅनिकलला आणि सब इंजिनियरच्या
सिव्हिलला, मेकॅनिकलला, राईट. तिथं पोस्ट तुमच्या दिलेल्या आहेत. मेकॅनिकल म्हटलं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स तिघही आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमची कॅटेगरी. आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहात ते एक वेगळी गोष्ट असते आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरी थ्रू अप्लाय करता ही एक वेगळी गोष्ट आहे. मी ओबीसीचा जर असेल, माझ्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल तर मी अप्लाय जनरल मधूनच करेल, कारण नॉन क्रिमिलियर ओबीसीलाच रिझर्वेशन मिळतं. त्यामुळे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. इथं मी माझी कॅटेगरी सिलेक्ट करेल, त्यानंतर कुठल्या कॅटेगरी थ्रू अप्लाय करतो ते, राईट. वेदर डू यू बिलॉंग्स टू रिलीजियस मायनॉरिटी, मायनॉरिटी असाल तर यस नो. मग कुठली मायनॉरिटी आहे ते इथं नावं येतील. हिंदू म्हणतो, मुस्लिम वगैरे, ख्रिश्चन, त्यानंतर तुमचं जैन, कुठली मायनॉरिटी असाल ते तिथं येऊन जाईल. नॅशनॅलिटी तुमची इंडियन तिथं लिहिलेली आहे. ओके. बेंचमार्क डिसॅबिलिटी असेल तर यस किंवा नो. क्लिअर. त्याचसोबत कुठली डिसॅबिलिटी आहे आणि त्याचा टाइप ऑफ डिसॅबिलिटी हे इथं मेन्शन करायचं असेल. डिसॅबिलिटी नसेल तर हे 3 लिंक तुम्हाला ऍक्टिव्हेटच होणार नाही, असे दिसतील तुम्हाला. क्लिअर. त्यानंतर डू यू नीड अ कॉम्पेन्सेटरी टाइम, लागत असेल कशा तरी आजारामुळे तो कॉम्पेन्सेटरी टाइम, तर यस किंवा नो करा. ओके. आर यू सफरिंग फ्रॉम अ सेरेब्रल पाल्सी अँड यू आर रायटिंग स्पीड इज अफेक्टेड, यस असेल तर यस, किंवा तुमचा स्पीड जर आजारामुळे कमी झाला असेल यस किंवा नो. डू यू नीड कॉम्पेन्सेटरी टाइम, लागत असेल तर यस किंवा नो. क्लिअर. कोणालाही नाही, जे आजार आहे ना ज्यांना त्यांच्यासाठी, नाही तर मला एक्स्ट्रा लागते म्हणून मी मागितला, असं करता येत नाही. क्लिअर. आता पुढे चला. ओके. डू यू इंटेंड टू यूज द सर्व्हिस ऑफ स्क्राईब, लागत असेल तर यस किंवा नाही. ओके. आर यू अन एक्झिस्टिंग एम्प्लॉई ऑफ बीएमसी असाल तर यस किंवा नो. आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन, आता बघा जे लेडीज आहेत त्यांना यसच करायचं आहे, राईट. आता तुम्हाला लेडीज रिझर्वेशन साठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची गरज भासत नाही, त्यामुळे मुलींच्या ऍडिशनल 30% जागा असतात, राईट. तर त्या 30% जागासाठी तुम्हाला क्लेम करायचा असेल तर इथं यस करावं लागेल. इथं नो केलं तर तुमचा लेडीज रिझर्वेशनचा क्लेम गेला, त्यामुळे यसच करायचं मुलींनी. ओके. आर यू हॅव व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर यस, नसेल तर नो. क्लिअर. त्यानंतर सर्टिफिकेट नेम, सर्टिफिकेटची डेट दोन्ही इथं एंटर करायचं आहे. एससीबीसी सर्टिफिकेट असेल तर यस, त्याचा नंबर आणि त्याचं डेट. क्लिअर. जे काही असेल ते नॉन क्रिमिलियर, पुन्हा एससीबीसी वाल्यांना नॉन क्रिमिलियर लागतं. ओके. त्यानंतर वेदर पजेसिंग अ कास्ट सर्टिफिकेट असेल तर यस. ओके. कास्ट सर्टिफिकेट नंबर आणि कास्ट सर्टिफिकेट डेट. आता तुम्ही म्हणाल सर एससीबीसीचं वर लिहिलं पुढे खाली कास्ट सर्टिफिकेट लिहिलं, तुम्ही अगोदर ज्या कास्ट सिलेक्ट केल्या ना त्यानुसार काही ऑप्शन तुमच्यासाठी ओपन होतील आणि काही क्लोज होऊन जातील. क्लिअर. सगळे ऑप्शन तुमच्यासाठी ओपन नसणार आहेत, तुमच्या कॅटेगरीनुसार ते ओपन होतील. क्लिअर. वेदर पजेसिंग कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस, कास्ट व्हॅलिडिटी नंबर आणि त्याची डेट, नसेल तर काही हरकत नाही, इथं यस किंवा नो करायचं. क्लिअर. कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे का हे मॅन्डेटरी तुम्हाला केलं आहे, यस किंवा नाही आन्सर देता. पुढे त्याचा नंबर आणि डेट तुम्हाला मॅन्डेटरी नाही केलं. क्लिअर. ते नंतरही काढू शकता. क्लिअर. त्यानंतर वेदर पजेसिंग ईडब्ल्यूएस इलिजिबिलिटी सर्टिफिकेट, सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट डेट, हे पण तुम्हाला एंटर तिथं करावं लागेल. त्यानंतर बघा, आर यू अप्लाइंग अंडर अ स्पोर्ट रिझर्वेशन, राईट. स्पोर्ट रिझर्वेशनचं व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट लागतं, हे लक्षात ठेवा. व्हेरिफिकेशन तुम्हाला ते करून घ्यावं लागत असतं. त्यानंतर आर यू हॅव्हिंग स्पोर्ट सर्टिफिकेट फ्रॉम विभागीय संचालक, इथं लिहिलेलं आहे इलिजिबल फॉर पोस्ट ऑफ अप्लाइंग, यस किंवा नो करा. स्पोर्ट सर्टिफिकेट नंबर, डेट तिथं दिलेलं आहे, सिलेक्ट करायचं. आर यू अन एक्स सर्व्हिसमॅन, यस किंवा नो. मग आर यू डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन असाल तर, किंवा म्हणजे तुमच्या आर्म फोर्सेसच्या वेळेस तो डिसेबल झाला असाल, काही प्रॉब्लेम झालेले असतील, राईट, तेही इथं मेन्शन करायचं. जॉईनिंग डेट, ओके, रिलिव्हिंग डेट तेही टाकायचे आहे तुम्हाला. पिरियड ऑफ सर्व्हिस किती आहे ते. आर यू अप्लाइंग अंडर ऑर्फन रिझर्वेशन असाल अप्लाय करत, यस किंवा नो करा. त्यानंतर ऑर्फनची सब कॅटेगरी कुठली आहे ते सिलेक्ट करा. ऑर्फन सर्टिफिकेट नंबर टाका, ऑर्फन सर्टिफिकेट डेट टाका, राईट. त्यानंतर डोमिसाईल लागतं रिझर्वेशन घ्यायचं असेल कुठलंही तरी. क्लिअर. त्यानंतर त्या सर्टिफिकेटचा नंबर, सर्टिफिकेटची डेट हे पण टाकायला लागतं. आर यू विश टू अवेल द रिझर्वेशन ऑफ अ प्रोजेक्ट अफेक्टेड, प्रोजेक्ट अफेक्टेडचं रिझर्वेशन लागतं का, तर यस किंवा नो करा. त्यानंतर बघा, आर यू विश टू अवेल द रिझर्वेशन ऑफ अर्थक्विक अफेक्टेड, यस किंवा नो करा. ओके. आर यू विश टू अवेल द रिझर्वेशन ऑफ पार्ट टाइम कॅन्डिडेट ऍज पर द गव्हर्नमेंट रिझोल्युशन, ओके, 2009चं, त्यानुसार तुम्ही पार्ट टाइम कॅन्डिडेट आहात का. याचा अर्थ असा नाही मी कुठेतरी पार्ट टाइम जॉब करतो म्हणजे पार्ट टाइम कॅन्डिडेट आहे, त्याला अंशकालीन म्हणतात. जर असाल तर खूप कमी लोक असतात. क्लिअर. त्यामुळे ते नाही तर पार्ट टाइम जॉब करत होतो म्हणून यस केलं सर, असं करू नका. क्लिअर. त्यानंतर आर यू अ वॉर्ड ऑफ फ्रीडम फायटर, जर तुमचं असेल तर ते यस करा. इन केस ऑफ मॅरिड वुमन, राईट, लग्नापूर्वीचं नाव इथं मेन्शन करा. ओके. एक्झामिनेशन सेंटर 2 देऊन टाका इथं. क्लिअर. पुणे, मुंबई जे काय असेल. डेट ऑफ बर्थ 10वीनुसार इथं डेट ऑफ बर्थ टाका. जेंडर टाका. त्यानंतर ट्विन्स असाल, ट्विन्स भाऊ बहीण असाल तर ते असेल तर यस करा, करणं गरजेचं आहे. क्लिअर. नाही तर दोघे सारखं दिसतात
दुसरंच गेलं याच्यासाठी, तर असं होऊ नये म्हणून ते तसं, राईट. त्यानंतर ट्विन्सचं नाव टाका, ट्विन्सचा जेंडर टाका, मॅरिटल स्टेटस हा तुमचा, क्लिअर. ट्विन्सचा फादर नेम, मदर नेम, स्पाउस नेम, क्लिअर. तिन्ही गोष्टी टाकून द्या. आता त्यानंतर ऍड्रेस, इथे ऍड्रेसची पहिली लाईन दिली, जिल्हा टाका, त्यानंतर स्टेट टाका, पिनकोड नंबर. सेमच परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स असेल तर सेम करा आणि पुढे चला, राईट. पुढे खाली दिलेलं असतं बघा, व्हॅलिडेट युअर डिटेल्स केलं ना, याच्यात तुम्ही चेक पण करू शकता. नेक्स्ट सेव्ह आणि नेक्स्ट करायचं म्हणजे सेव्ह राहील, आणि मध्येच तुम्ही बाहेर गेले आणि पुन्हा लॉग इन केले ना, जेवढ्या स्टेप तुम्ही कंप्लीट केल्या तेवढ्या सेव्ह मिळतील तुम्हाला. पुढे आता बघा, याच्यामध्ये तुमचं एसएससीचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे, लागतं. ओके, तुमच्या बोर्डचं नाव, राईट, सब्जेक्ट काही टाकून द्या, सब्जेक्ट, क्लिअर. इथं डेट टाका, पासिंग सर्टिफिकेट ते एसएससीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती असतं. त्यानंतर तुमचे मार्क टाका, कुठल्या ग्रेडमध्ये, फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन वगैरे जे काय आहे ते. डिप्लोमाचं तुमचं क्लिअर, एमएसबीटीचे असाल तर एमएसबीटीचं इथं स्ट्रीम सिलेक्ट करून टाका, तुमची डेट टाका, क्लिअर, कधी पासआउट झाले ते मार्क टाका, आणि कॅटेगरी म्हणजे डिस्टिंक्शन वगैरे काय आहे ते. त्यानंतर एचएससी इक्विव्हॅलंट, ओके, 10वीचं सेम गोष्टी टाकायच्या, ग्रॅज्युएशनच्या टाकायच्या, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते पण टाकून द्या, क्लिअर. आता बघा, एमएससीआयटी झाला असेल कंपल्सरी नाही, डिप्लोमा डिग्री वाल्यांना कंपल्सरी नाही, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट वाल्याला एमएससीआयटी लागत नाही. असेल सर्टिफिकेट तर यस करा, नसेल तर नो करा, काही प्रॉब्लेम नाही, क्लिअर. त्यानंतर मेंबर ऑफ इंजिनियर इन्स्टिट्यूशन्स असाल तर ठीक आहे, नाहीतर नाही, कमी लोक असतात तसे. हॅव यू परचेसेस सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, त्याच्यात 10वी 100 मार्काची होती का तुमची, यस किंवा नो करा. ओके, हॅव यू अक्वायर्ड डिग्री इन इंजिनिअरिंग ओनली फ्रॉम द इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी. आता एआयसीटी आणि डीटी यांनी अप्रूव्ड केलेल्या याच्यातून तुमचा डिप्लोमा डिग्री असेल तर यस किंवा नो करा. त्यानंतर तुम्हाला कुठली लँग्वेज येते, हा, तुमच्या अगेन्स्ट केस असेल तर इथं यस किंवा नो करायचं, राईट. ते सगळे डिटेल्स तुम्हाला फिलअप करणं गरजेचं आहे. आता बघा, लँग्वेज मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही येतात आपल्याला, क्लिअर. रीड, राईट, स्पीक सर्वच जमतं, क्लिअर. त्यानंतर व्हॅलिडेट करा तुमचे डिटेल्स, सेव्ह आणि नेक्स्ट करा. आता पुढे बघा, इथं तुमचा पूर्ण फॉर्म तुम्हाला दिसेल, व्यवस्थित चेक करा, काही डिटेल्स वगैरे चुकीचे झाले असतील तर, क्लिअर. एकदा फॉर्म सबमिट झाला की विषय संपला, क्लिअर. आता इथं डिक्लेरेशनला यस करायचं, ओके. कंप्लीट रजिस्ट्रेशन झालं तुमचं, कंप्लीट रजिस्ट्रेशन, ओके. त्यानंतर तुमचा लेफ्ट हँडचा थंब व्यवस्थितपणे ऍड करा. गाईडलाईन्स पण दिलेल्या आहेत, काही डाऊट्स असेल तर. गाईडलाईन्स मध्ये असं खूप काहीतरी वेगळा असं नाही आहे, साईज बीज बद्दलचं असतं, जसं की फोटोची साईज 20 KB ते 50 KB दरम्यान, आणि सिग्नेचरची साईज 10 ते 20 KB दरम्यान, असं वेगळं काही गाईडलाईन मध्ये दिलेलं नाही, क्लिअर. त्यानंतर तुमचं सेल्फ डिक्लेरेशन हाताने लिहायचं एका ब्लँक पेजेसवर, की दिलेली इन्फॉर्मेशन सगळी व्यवस्थित आहे, जर इन्फॉर्मेशन चुकीची आढळल्यास माझ्या अगेन्स्ट ऍक्शन घेण्यात काही हरकत नाही. अशा प्रकारे इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीमध्ये. इथं तुमची माझी मदत लागत असेल तर मेसेज करा मला, डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट टाका, मी ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला आपल्या अवेलेबल करून देतो. लगेच घाई करू नका फॉर्म भरायचे. इथं तुमचा सिक्युरिटी कोड टाका. त्यानंतर बघा, पेमेंट करायचं लास्ट ऑप्शन तुमचं काय, पेमेंटचं 1000 रुपीज आले तिथं पेमेंटचे, क्लिअर. त्यानंतर पेमेंटसाठी वेगवेगळे वेज दिलेले आहेत, QR कोड वगैरे आहे, त्याच्यानुसार पेमेंट करा. पेमेंट केला की विषय संपला, पैसा दिला की काम होतं, क्लिअर. आता हे आपली GSGK ची बॅच आहे, ओके. इंग्लिशमध्ये तुमचं याच्यामध्ये GSGK असणार आहे, क्लिअर. किती बॅचची फीस आहे, 599 प्लस GST, आणि कोण घेणार आहे, अमोल गाडेकर सर घेतात. 50% सध्या ऑफ चालू आहे याच्यामध्ये, BMC 50 हा कुपन कोड आहे, क्लिअर. त्यानंतर रिझनिंगचं चालू आहे KP सरांचं, कृष्णा पाटील सरांचं, ओके. 999 प्लस GST ही त्यांची फीस आहे, व्यवस्थित डिटेलमध्ये रिझनिंग घेण्यात आलेलं आहे, क्लिअर. त्यानंतर बघा, BMCचं आपलं जॉग्राफीचं बुक आहे, पण ते मराठीमध्ये आहे, ज्यांना विद्यार्थ्यांना घ्यायची अशी इच्छा असेल ते. त्याचसोबत तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं गाईड सुद्धा आहे आपलं, ओके. नॉन टेक्निकल साठीचं सुद्धा गाईड आहे, क्लिअर. हे मेकॅनिकल वाल्यांसाठी BMCचं व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2 इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचं बुक आहे, ज्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पहिले सर्व थेअरी दिली, त्यानंतर MCQs घेतलेले आणि त्या MCQचे आन्सर दिलेले आहेत, राईट. सो थँक्यू सो मच गाईज. स्वतः फॉर्म भरा, बिलकुल दुसऱ्याला फॉर्म भरून देण्याची चूक करू नका, क्लिअर. काही डिटेल जर चुकले तर मग ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रॉब्लेम होईल. 3 महिने मेहनत करतो आपण या एक्झामसाठी, कंटिन्युअस चांगली, आणि याच्याही अगोदर भरपूर मेहनत झाली, त्यामुळे या मेहनतीवर पाणी फिरू नका, स्वतः फॉर्म भरा. इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.